पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. आपण नेहमीच हे विचारतो की वाईट गोष्टी चांगल्या लोकांसोबत का घडतात. पण एक सांगू, हा एक चुकीचा प्रश्न आहे. आणि जेव्हा तुम्ही चुकीचा प्रश्न विचारता, उत्तर नाही हेच असतं. आपण विचारावं, चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट घडतं तेव्हा त्यांना काय वाटतं. आज आपण परमेश्वरासाठी थांबण्याच्या कलेविषयी बोलणार आहोत. तुम्ही उत्साही आहात का? आपण परमेश्वरासाठी संयमाने वाट पाहण्याविषयी आज बोलणार आहोत. गोष्टी आपल्या हातात घेऊन आहे त्या गोंधळापेक्षा अधिक गोंधळ न घालण्याबाबत बोलणार आहोत. आमेन. आणि बघा, जेव्हा तुम्ही तसं करता ते आशीर्वादित स्थान असतं. संयम बाळगणं ही आशीर्वादाची बाब असते, कारण मग काही झालं तरी काही गडबड होत नाही. परमेश्वराने आपल्याला शक्ती दिलीये, आपल्यात शक्ती वास करते आणि आपल्या सगळ्यांची इच्छा असते की ती शक्ती आपल्या जीवनात मुक्त व्हावी. मी आशा बाळगते तुम्ही आजाऱ्यांसाठी प्रार्थना कराल, त्यांना बरं झालेलं तुम्ही पाहाल. हा तुमच्यासाठी पर्याय आहे. हे बहुधा तुमच्यापैकी काहींना माहीत नसेल, पण बायबल म्हणतात जे विश्वास ठेवतात ते आजाऱ्यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील. बघा, संदेश देतानाच मी प्रार्थना केली, जे शारीरिकरित्या आजारी आहेत त्यांना आरोग्य प्राप्त होईल, कारण मला विश्वास आहे की वचनात लोकांना बरं करण्याची शक्ती आहे. बायबल स्तोत्रसंहितेत म्हणतं, विनाशापासून त्यांचा बचाव करण्यास आणि त्यांना आरोग्य देण्यास तो आपले वचन पाठवतो. आणि म्हणूनच लोकांमध्ये मुक्ती, आरोग्य आणि काहीतरी घडवून आणण्याचं सामर्थ्य हे निश्चितच आहे, पण त्यावर तुम्ही विश्वास ठेवायलाच हवा. आज हा संदेश ऐकत असताना वचनावर विश्वास ठेवा. तुम्ही शारीरिक आरोग्य प्राप्त करू शकता. टीव्हीवरून पाहणाऱ्यांचं काय, नुसतं बसून गोंधळ सहन करू नका. केवळ म्हणा वचनात शक्ती आहे. खरं तर येशू हा एक शब्द आहे आणि आम्ही त्याच्या नावाने आलो आहोत. आणि जेव्हा वचनाचा संदेश दिला जातो, तुम्ही ते घेता, ग्रहण करता. तुम्हाला मुक्त करण्याचं, स्वतंत्र करण्याचं सामर्थ्य त्यात आहे. पण आपण ज्यावर विश्वास ठेवतो तेच मिळतं आपल्याला. म्हणूनच माझ्यासाठी हे महत्वाचं आहे की माझ्या जीवनातून भरपूर सामर्थ्याचा प्रवाह व्हावा, कारण मी जे करतेय त्याचं चांगलं फळ मिळावं असं मला मनापासून वाटतं. तुम्हाला शक्य तितकी अधिक मदत मिळावी असं मला वाटतं. आणि संदेश ऐकून लोकांच्या जीवनात काय घडलं ते ऐकल्याने मी खरंच खूप प्रोत्साहित होते. आणि म्हणूनच पवित्र आत्म्यासोबत मी सहकार्य करायला निश्चितच तयार आहे. आणि ते सदाचार विकसित करण्यासाठी जे तो म्हणतो की मी करायला हवे, ते म्हणजे जे माझ्या जीवनात घडणार आहे. आणि आता पुष्कळशा गोष्टी ज्याविषयी आपण खरंच बोलतो आणि यांच्याविषयी आपण बोललोय. काल आपण आत्म्याने दीन ते धन्य याविषयी बोललो. आणि बघा, ही सामर्थ्याची स्थिती आहे. याचा अर्थ मनाने नम्र असणं आणि हा विचार न करणं की मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, ती सामर्थ्याची स्थिती आहे. एक सांगू का, जेव्हा तुम्ही खरोखर मनाने नम्र राहता, स्वतःला इतरांपेक्षा नको तितकं उच्च मानत नाही, सगळ्यांची उत्कृष्टपणे वागता. आणि बघा, असं समजू नका की कोणीतरी तुमच्यापेक्षा चतुर आहे, तुमच्यापेक्षा सुंदर आहे, तुमच्यापेक्षा बरं आहे, तर तुम्ही ख्रिस्तात सगळे एक आहात. ती खरी सामर्थ्याची स्थिती आहे. पण एक सांगू, जग त्याला कमजोरी म्हणतं. एक लक्षात घ्या, आज जे आपण ऐकू ना ते जग शिकवतं त्याच्या नक्कीच विपरीत असेल. किती जणांना हे माहिती आहे की येशू त्याच्या काळात आणि युगात जे चाललं होतं त्यापेक्षा वेगळा होता. तो आल्यावर जणू त्याने गोष्टी फिरवून टाकल्या. खरं तर येशू गेल्यानंतर प्रेषितांविषयी असं म्हटलं होतं की त्यांनी या पुरुषांनी जग उलटं केलं होतं, अक्षरशः उलटं. मला तुमचं माहित नाही, पण मी जग उलटं करणारी स्त्री नक्कीच बनू इच्छिते. मी अशी कोणी होऊ इच्छिते जिचा वापर परमेश्वर अक्षरशः धक्कादायक गोष्टी करण्यासाठी करेल, आणि अशा गोष्टी ज्या पूर्वी कधीच कोणी केल्या नाहीत. एक सांगू, तुम्ही स्वतःला अशी कधीच सवलत देऊ नये जेव्हा तुम्ही कुणाला असं काही म्हणताना ऐकता आणि म्हणता, पण हो, ते कुणाबाबतीत घडलं तर बरंच आहे, पण मी ते करणार नाही. एक सांगू, तुम्हाला इतरांनी एवढीच संधी असते आणि हे त्यावरच निर्भर आहे की तुम्ही कशावर विश्वास ठेवता आणि कसे जगू इच्छिता.
तुम्ही कशावर विश्वास ठेवता आणि कसे जगू इच्छिता. मला नाही आवडत असे लोक की जे परमेश्वरासोबत संबंध ठेवताना एखादी प्रार्थना म्हणतात जी पाप्यांसाठी नेमलेली असते आणि मग जाऊन जसं जगत असतात तसेच ते जगत राहतात. ख्रिस्तासाठी नवं जीवन जगण्याची आपली तयारी असायला हवी. ते आपल्याला दिलं गेलेलं आहे, तसं जगण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. पण आपण जगात आहोत, जगाचे नाही हे लक्षात घेऊन आपण जगायला हवं. प्रथम ज्याविषयी आपण बोलणार आहोत ते जरा तुम्हाला विचित्र वाटेल. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा मी सुद्धा हे पहिल्यांदा पाहिलं, मलाही विचित्र वाटलं आणि त्यात असं म्हटलेलं आहे की जे शोक करतात ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. तुम्ही शोक करताना आशीर्वादित किंवा धन्य कसे असू शकता? कारण जर तुम्ही शोक करताय म्हणजे काहीतरी समस्या आहे, तुम्ही दुखावले गेले आहात, तुमच्या आयुष्यात काहीतरी गमावले तुम्ही. मला खात्री आहे टीव्हीवरून पाहणाऱ्यांपैकी काही लोक सध्या शोक करत असतील. तुम्ही काही गमावलं असेल, तुम्ही नोकरी गमावली असेल, तुम्ही कोणी प्रियजन गमावलं असेल, नातं गमावलं असेल, एखादा मित्र गमावला असेल ज्याची तुम्ही खूप काळजी करायचात. पण तुमच्या अशा लक्षात आलं की तो तुमच्याविषयी फार दुष्टपणे बोलतोय आणि तुम्ही ते नातं गमावलं. तुम्हाला फार प्रिय असलेली वस्तू हरवली असेल, बहुधा सेवानिवृत्तीसाठी बराच पैसा गुंतवला असेल आणि अचानक ती नोकरी टिकली नाही. बघा, आपण आयुष्यात गमावतो अशा गोष्टी मोठ्या असतात, पण बायबल म्हणतं जेव्हा आपण दुखावले जातो आपण धन्य असतो, कारण आपलं सांत्वन करण्यात येऊ शकतं. आणि हे खरंच खूप महत्वाचं आहे. पण आज मी तुमच्याशी परमेश्वराच्या प्रचंड अद्भुत अशा सांत्वनाविषयी बोलणार आहे. आणि हेही की समस्या असणं खरंच किती अद्भुत असू शकतं आणि देवाला जाणून घेणं, त्याच्या सांत्वनाचा स्वीकार करणं. जगातल्या अशा असंख्य लोकांचा विचार करा ज्यांना तुमच्यासारख्या किंवा तुमच्याहूनही वाईट समस्या आहेत, पण त्यांच्याकडे सांत्वन नाही, कारण ते कुठे मिळतं हेच त्यांना माहीत नाही. ते केवळ दुःखीच होत जातात. शोक करत असताना तुमचं केवळ सांत्वनच होत नाही, तर तुमचं सौभाग्य आहे, माझं सौभाग्य आहे या विश्वासाचं, ज्याला परमेश्वराच्या वचनाचा पाठिंबा आहे, जो ऐकायला विचित्र वाटतो पण इतका खरा आहे की मी चक्क विश्वास ठेवते की माझ्या आयुष्यात ही समस्या आहे आणि माझ्या आयुष्यात ही यातना आहे, पण मी यातून काहीतरी चांगलंच होईल असा विचार करणार. बघा, आता हे विचित्र आहे. मी त्रासात असताना त्यातून माझं भलंच होईल असा विचार करतेय. मी आत्ता यातनेत आहे, पण ती पार केल्यानंतर मी या यातने आधीपेक्षा बरी, श्रीमंत आणि अधिक सामर्थ्यशाली व्यक्ती बनीन. हे महत्वाचं नाही का? एक सांगू का की माझ्या मते येशू ख्रिस्ताचे विश्वासणारे म्हणून हा आपला सगळ्यात मोठा फायदा आहे आणि रहस्य आहे. बघा, आपण असं म्हणायची गरज नाही की आता सगळं संपलं, मी काहीच करू शकत नाही, आता हा गोंधळ आहे आणि या सगळ्याचा शेवट आहे. एक सांगू, पुन्हा सुरुवात करण्यासाठी जगातलं सर्वोत्तम स्थान म्हणजे समस्येत असणं. नवीन सुरुवातीसाठी तुम्हाला नेहमीच संधी असते. याचा अर्थ काय होतो? जे शोक करतात ते धन्य, कारण त्यांचं सांत्वन करण्यात येईल. मी खूप दुखावले गेले, पण मी पुन्हा भरारी घेईन. आज इथे असं कोणी आहे का जे ही मनोवृत्ती स्वीकारतील? एक सांगू, मी इतकी दुखावली गेले, इतक्या वाईट पद्धतीने दुखावले गेले, मला हे असह्य वाटतं, पण एक सांगू का, मी आज पुन्हा भरारी घेण्याचा निश्चय करते. मी यातून पार जाईन. हा माझा अंत असणार नाही, हा माझा शेवट असणार नाही. माझं ऐकताय ना तुम्ही सगळे? मी परतून येणार आहे. हे मी अधूनमधून सांगत असते, पण ते पुन्हा एकदा मी सांगते. मी एका कॉफी शॉपमध्ये एका बाईला भेटले आणि तिने मला टीव्हीमुळे ओळखलं. तिच्या जीवनात काही घोळ घातले होते ते सांगितले आणि ती म्हणाली, तुम्हाला मी सांगते, आयुष्याने मला बस खाली ढकलून दिलंय. मी म्हटलं, हो, माझ्या बाबतीतही तसंच झालं, म्हणून मी बस चालवायची असं ठरवलं. पण मी जे तुम्हाला सांगू पाहते ते तिला समजलं नाही. ती तिचं संपूर्ण आयुष्य बसखाली घालवणार होती आणि सगळ्यांना त्याच्याविषयी फक्त सांगणार होती. ती स्वतःबद्दल सतत वाईट वाटून घेणार होती आणि ती फक्त कीव करत बसणार होती, कारण ती बस खाली होती. पण तिला एकदाही सुचलं नाही की ती बस खालून रांगत बाहेर येऊन ती चालक बनून ती बस चालवून सगळ्या जागी ती फिरवत इतर दुखावलेल्या आणि बस खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढू शकते. हे लक्षातच नाही आलं तिच्या.
बघा, आपण नेहमीच हे विचारतो की वाईट गोष्टी चांगल्या लोकांच्या बाबतीत का घडतात. पण एक सांगू, हा एक चुकीचा प्रश्न आहे आणि जेव्हा तुम्ही चुकीचा प्रश्न विचारता उत्तर नाही हेच असतं. आपण विचारावं, चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट घडतं तेव्हा त्यांना काय वाटतं. चांगले लोक नक्की काय करतात जेव्हा त्यांच्या बाबतीत काही वाईट घडतं. कुणीतरी एक पुस्तक लिहिलं, क्षमा करा लेखक आठवत नाहीयेत, जेव्हा आयुष्य कठीण असतं तेव्हा कणखर लोक सक्रिय असतात. एक सांगू, तुम्ही काहीतरी सहन करत बसायची गरज नाही. तुमची प्रवृत्ती अशी असावी, मी पुन्हा भरारी घेईन. आणि मी एक सांगू, मी जे काही केलं त्यामुळेच मी जिथे होते तिथून मी आहे तिथे पोहोचलीय. त्यात अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. प्रथम, मी हार मानण्यास चक्क नकार देते मी. आणि खरं सांगू का, बघा, तुमच्या जीवनात काहीही चालू असो, तुम्ही इथे बसले असाल किंवा टीव्हीवरून पाहत असाल किंवा रेकॉर्डिंग ऐकत असाल, तुम्हाला काही झालेलं असो, कितीदाही काही घडलं असो, कितीही ते कठीण असो, तुम्ही जर आत्ताच योग्य निर्णय घेतलात की मी हार मानणार नाही आणि मी पुन्हा एकदा भरारी घेईन, मी केवळ ते पार करणार नाही तर त्यातून काहीतरी चांगलं घेईन. कारण परमेश्वर हा खोटं बोलणाऱ्या माणसासारखा नाही आणि त्याचं वचन सांगतं की त्याच्या उद्देशानुसार बोलावण्यात आलेल्या लोकांसाठी, जे त्याच्यावर प्रेम करतात, त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी त्यांच्या भलाईसाठी होतात. एक सांगू, आपण जीवन पुढे जात जगतो आणि ते मागे पाहिल्यावर समजतं. म्हणून जेव्हा तुम्ही गोष्टी सहन करता, असं वाटतं मला हे समजत नाहीये, मला काहीच कळत नाही, हे खरंच खूप कठीण आहे, हे खरंच भयानक आहे. पण एक सांगू, तुम्ही जर माझ्यासारखे असाल, काही वर्ष पुढे आला असाल आणि वळून पाहिल्यावर तुम्हाला वाटतं की अरे बाप रे, ती गोष्ट गमावल्यावर मला इतकं भयंकर वाटलं, पण माझ्या लक्षात आलं की ते मला परमेश्वरापासून दुरावत होतं आणि बरंच झालं की मी माझ्या आयुष्यातलं ते नातं गमावलं आणि ते निसटून गेलं माझ्या हातातून. आणि खरं सांगू, माझ्या बाबतीत घडलेल्या काही वेगवेगळ्या गोष्टी मी आज सांगणार आहे, पण हे थोडं समजून घेऊया. चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट गोष्टी होतात तेव्हा ते आध्यात्मिकरित्या वाढतात. आणि एक सांगू, आपल्यासाठी होणारी ही सगळ्यात मोठी बाब आहे, आध्यात्मिक वाढ होणं. ते पुन्हा भरारी घेतात, ते आणखी चांगले बनतात, ते कटू बनत नाहीत. जग कटू, खवचट आणि चिडखोर लोकांनी भरलेलं आहे आणि त्यांच्या खांद्यावर सतत एक चीप असते, कारण आयुष्य त्यांच्या इच्छेनुसार चालत नसतं. आज इथे असेही लोक असतील किंवा टीव्हीवरून पाहणारे ज्यांचं आयुष्य फार सुंदर आणि सुरळीत असेल, पण तुम्हाला आयुष्य माहिती आहे आणि बहुतेक जणांच्या वाट्याला अडचणी आल्या असतील आणि काहींचं आयुष्य कदाचित एखाद्या भयानक स्वप्नासारखंही भासत असेल त्यांना. पण एक सांगू, या सगळ्यात निराश होऊ नका, पुन्हा भरारी घेण्याचा निर्णय घ्या. आणखी एक गोष्ट सांगते ज्याची शिफारस मी करते, जास्त समजून घ्यायचा प्रयत्न करू नका. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. मी का, त्यांचं आयुष्य इतकं छान का आणि माझं का नाहीये. मी सुद्धा या प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकत आणि परमेश्वरही देईल की नाही मला माहीत नाही. तो काही गोष्टी तुम्हाला दाखवेल. बहुधा तुमच्या ज्ञानाच्या अभावाने तुम्ही काही दरवाजे तुमच्या जीवनात उघडले असतील, ज्यामुळे तुम्ही परमेश्वरासोबत ऐक्य करायला हवं आणि त्या गोष्टी, ते दरवाजे बंद करून गोष्टी पुन्हा फिरवायला हव्यात. पण पुष्कळदा गोष्टी का होतात तेच आपल्याला कळत नाही. आणि मला हे कळलंय की त्या का घडतात हे समजण्याची मला गरज नाही. मी हे समजून घ्यावं की ते बदलणारा तो आहे आणि माझ्या भलाईसाठी ते फिरवणारा सुद्धा. आमेन. त्यांनी काय गमावलं हे ते मोजत नाहीत, तर काय उरलंय ते मोजतात. नुसतं बसून असा विचार करणं किती धोकादायक आहे. पण हे झालं नाही, पण ते झालं नाही. तुमच्या आयुष्यात सध्या किती गोष्टी आहेत ज्या बरोबर होत नाहीयेत. तुमच्याकडे किती महान आशीर्वाद आहेत. तुम्ही चालू शकताय का, तुम्ही बोलू शकताय का, तुम्ही ऐकू शकताय का, तुम्ही पाहू शकताय का. तुम्ही आज स्वतःहून उठून बाथरूमला जाऊ शकलात ना. कोणी तुम्हाला उचलून व्हीलचेअरवर बसवून नाही ना नेलं. काल तुमच्या डोक्यावर छप्पर होतं ना. तुम्ही त्या लोकांसारखे नाही ना जे या थंडीत रस्त्यावर झोपण्याच्या तयारीत होते आणि झोपले ते रस्त्यावर. मी खरंच सांगते की हे खूप भयानक असेल. आणि बघा, काहींना जरी काही करता येत असलं ना तरी ते करत नाहीत. बघा, समस्या ही असतेच, काहीतरी चुकत असतंच आणि असं काहीतरी असतं की निदान आपण त्यांच्यावर दया दाखवू शकतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो. असं नाही की तुम्हाला जर काही करायचं असतं तर तुम्ही केलं असतं. आणि बघा, काही लोक इतके तुटून गेलेले असतात की त्यांच्या आयुष्यात जे चाललंय त्या बाबतीत काय करावं हेच त्यांना कळत नसतं.
लोक जे जे चांगले लोक असतात, जे चांगले असतात, धार्मिक लोक, त्यांच्या बाबतीत जर काही वाईट घडलं तरीही, काहीही झालं तरी ते परमेश्वराचं आज्ञापालन करतात, त्यांना कसंही वाटो, आणि परमेश्वराच्या सांत्वनाचा ते अनुभव घेतात. आपण 2 कोरिंथ अध्याय 1 वचन 3-4 पाहू. यामुळे तुम्हाला तुमच्या समस्यांबाबतीत जरा बरं वाटेल. तुम्हाला तुमच्या समस्यांबाबतीत बहुधा उत्साही वाटेल, कुणास ठाऊक. आणि मला नाही वाटत तुम्ही विश्वास ठेवलाय, पण 3 वचनापासून सुरुवात करू. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता, जो देव करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. सर्व सांत्वनदाता देव. आता मी 1 मिनिट थांबते आणि हे सांगते, जेव्हा तुम्ही दुखावले जाता तेव्हा ते सहन करण्यासाठी लागणारं सांत्वन हे लोक देतील म्हणून त्यांच्याकडे जाणं निरर्थक आहे. मी असं नाही म्हणणार लोक मदत करू शकत नाहीत. तुमच्यासाठी कोणी प्रार्थना करणं ही चांगलीच गोष्ट आहे, तुमचं कोणी ऐकतं ही चांगली गोष्ट आहे. कुणी असं म्हणतं तेव्हा बरं वाटतं, तुम्ही दुखावले आहात याचं मला वाईट वाटतं, मला कळतंय. पण हे सगळं असूनही ते आपल्याला इतकं सांत्वन देऊ शकत नाहीत की आपण पुन्हा आपल्या पायावर उभे राहून योग्य दिशेने पुढे जाऊ. समस्या असली की नेहमीच देवाकडे जा. फोनकडे धाव घेऊ नका, तर सिंहासनाकडे धाव घ्या. कित्येकदा आपण अशा लोकांकडे धाव घेतो ज्यांना त्यांच्या स्वतःच्याच आयुष्यातले घोळ सावरता येत नसतात, आणि आपण आपल्याच घोळाचं काय करायचं हे त्यांना विचारतो. आणि म्हणून मला हे आवडतं, परमेश्वर सांत्वनाचा उगम आहे. आणि मी हे सांगू शकते, इथे असे लोक आहेत ज्यांना हे ऐकायची गरज आहे, कारण प्रत्येक वेळी अडचण आली की तुम्ही तुमच्या मित्रांकडे धाव घेता. तुम्ही कोणावर चिडलायत का? कारण तुम्ही त्यांच्याकडे मदतीसाठी गेलात आणि काय चाललंय हे त्यांनाच त्यांचं कळत नव्हतं. चला, कोणी आपल्या नवऱ्यावर चिडले का? कोणी अशी स्त्री आहे का जी आपल्या नवऱ्यावर यासाठी चिडली कारण तुम्ही दुखावल्या गेल्या होतात? हे सांगायचा तुम्ही प्रयत्न करताय, पण त्यांना ते कळतच नाही. मी डेवला म्हणते, तुला समजलं नाही तरी चालेल, पण समजलं असं निदान माझ्या तोंडावर तरी बोल. या परिस्थितीत तू खोटं बोलणं हे आपल्या वैवाहिक जीवनासाठी बरं असेल. सहसा मला तुझा प्रामाणिकपणा आवडेल, पण या बाबतीत तू खोटं बोल, चालेल. केवळ माझ्याकडे दयेनं बघून म्हण की मला समजतं. आणि तो तसं करतो, आणि आता मला माहिती की तो खरं बोलत नाही, पण तरीही मला बरं वाटतं. मला मदत मिळते. मला वाटतं लोकांपेक्षा कधी कधी मला माझ्या कुत्र्याकडून अधिक सांत्वन मिळतं. किती जणांना कळतं तुमच्यावर प्रेम करणारा कुत्रा असला की किती बरं वाटतं. म्हणजे काहीतरी तुमच्यात चालू असतं, तुम्हाला त्याचं कवटाळणं वगैरे सगळं मिळतं. आमेन. तुम्ही जर अशी व्यक्ती असाल जी सतत कुणाकडे तरी जात राहते आणि तुम्ही सतत त्यांच्यावर चिडता कारण तुम्हाला हवं असलेलं ते तुम्हाला देत नाहीत, त्यापेक्षा देवाकडे का जात नाही? वचन 4, तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते, आणि त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहोत त्याचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे, त्याचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे. तर मी हे जर अगदी टोकाला नेऊन पाहते की तुम्ही यावर विश्वास ठेवाल की नाही. आणि बघा, मी ज्या गोष्टी सहन केल्या त्यातून देव मला अधिक लवकर मुक्त करू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही. त्याने नाही केलं तसं केवळ याचसाठी की मी लोकांना सांत्वनाविषयी अधिक प्रभावीपणे शिकवू शकेन. कारण जेव्हा मी सहन करण्याविषयी बोलते, मी केवळ सहज एका पुस्तकातलं काही शिकवत नाही. मी त्या जागी होते, ते केलंय, आणि मी काय बोलते ते मला कळतंय, आणि परमेश्वर विश्वासू आहे हे मला माहितीये. म्हणून जर तुमची इच्छा असेल की देवाने तुमचा वापर करावा, तुम्ही जर म्हणायची हिंमत केली असेल की देवा माझा उपयोग कर, तुम्ही जर प्रार्थना करण्याची हिंमत केली असेल, देवा तुम्हाला वापरावंस असं मला वाटतं. कितीदा तुम्ही ही प्रार्थना करायची हिंमत केली, देवा तुम्हाला वापरावंस असं वाटतं? मला वाटतं तुम्ही स्वतःला योग्य जागी ठेवायला हवं. कारण तुम्हाला जर देवासाठी कार्य करायचं असेल तर तुम्हाला अनुभव असायलाच हवा. केवळ पुस्तकात लिहिलंय ते म्हणण्याने काही भलं होत नाही, तुम्हाला अनुभव असायलाच हवा. आणि बायबल म्हणतं की येशू सुद्धा
आज्ञाधारकतेने गोष्टी सहन करत शिकला, जे आपण इब्रीच्या 5व्या अध्यायात पाहतो. आता ज्याने कधीच आज्ञाभंग केला नाही तो आज्ञाधारकता कसा काय शिकू शकतो? त्याने आज्ञाधारकतेचं मोल जाणलं. त्याने जाणलं की देवाचं आज्ञापालन करण्यास आणि तयार राहण्यास काय किंमत मोजावी लागते. आणि बायबल म्हणतं त्याने जे सहन केलं त्याद्वारे तो उच्च याजक बनण्यास तयार झाला, सक्षम झाला होता. आणि एक सांगू तुम्हाला, शिकवण्यास मी का पात्र आहे? कारण इथे उभं राहून मी काय बोलते ते जाणण्यासाठी लागणारी पात्रता मी सगळं काही सहन करून मिळवलेली आहे. आणि तुम्हाला जर कुणाला मदत करण्यास पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला परमेश्वरावर विश्वास ठेवायला हवा की तुम्ही कशातूनही पार जात असलात तरीही त्याच्याकडे तुमच्यासाठी एक हेतू आणि योजना आहे आणि त्यातून बाहेर पडल्यावर तुम्ही आत जाण्यापूर्वीपेक्षा अधिक उत्तम असू शकाल. आणि तुम्ही सगळे त्यातून पार गेल्यावर टाळ्या वाजवणं फार सोपं असतं आणि तुमच्याकडे तुमची सामग्री असते. तुम्हाला मी एक सांगते की तुम्ही जेव्हा त्या समस्येच्या पलीकडच्या बाजूला असता तेव्हा तुम्हाला काय चाललंय हे समजत नाही. तुम्ही खूप दुखावलेले असता. तुम्हाला वाटतं हे सगळं असह्य आहे, कठीण असतं. पण निदान जेव्हा कुणी येऊन असं म्हणतं तर बरं वाटतं की बहुधा हे सगळं होत असावं, पण तू जर थोडा धीर धरलास तर तू हे पार करू शकशील आणि तू पुन्हा भरारी घेशील आणि सगळं काही ठीक होईल. इतकं की तू हे पार केलं नसतं तर इतकं बरं झालंही नसतं, हे लक्षात घे. आमेन. जे शोक करतात ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. आपला स्वाभाविक कल असाच असतो की जर आपण काही गमावलं म्हणजे आपण आशीर्वादित नसतो. बहुतेक वेळी ज्या गोष्टींना आपण बिलगून राहतो त्या खरं तर आपल्याला परमेश्वरापासून दुरावणाऱ्या असतात, दूर नेतात. बघा, देवाची इच्छा नाही तुम्ही वरवरचं जगावं. मी आठवड्यातून एकदा चर्चला जाते वालं परमेश्वराबरोबरचं नातं, त्याची इच्छा नाही तुम्ही त्याला तुमच्या आयुष्याच्या एका छोट्याशा आध्यात्मिक धार्मिक खणात ठेवून तुम्ही अख्खं आयुष्य स्वतः चालवावं. तो तुमच्या जीवनात येऊ इच्छितो आणि तुमच्या संबंधी असलेल्या प्रत्येक बाबतीत सुद्धा. आमेन. कधी कधी परमेश्वराला आपल्यासोबत असं कार्य करावं लागतं जे आपल्या समजुती पलीकडचं असतं. आणि कधीकधी आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी दुर्घटना आपल्यासाठी आशीर्वाद ठरू शकते. तुम्ही केवळ बायबलमधल्या योसेफाचा विचार करायला हवा. म्हणजे त्या कहाणीची सुरुवात किती वाईट आहे. तो एक साधा मनुष्य होता आणि ज्याचं आपल्या जीवनासाठी एक स्वप्न होतं. तो यातच खुश होता कारण त्याला वाटत होतं की देव त्याचा उपयोग करू इच्छितो. मग काय झालं? त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले, द्वेष करू लागले. वडिलांना त्यांनी सांगितलं की तो मेला. त्यांनी गुलाम म्हणून व्यापाऱ्यांना विकलं त्याला. तो पोटिफरच्या घरात पोहोचला आणि लवकरच तो तिथला मुख्य बनला. कारण एक सांगू, तुम्ही चांगल्या माणसाला जास्त वेळ खाली नाही ठेवू शकत. तो जाईल तिथे मुख्य होत गेला, त्याच्यावर कृपा होत राहिली. जेव्हा परमेश्वराची कृपा असते तुम्ही कुठे आहात याची पर्वा नाही, तुमच्यावर कृपा होणार. पण सैतान शेवटी सैतान आहे आणि म्हणूनच त्याचं कार्य करण्यासाठी त्याला कोणीतरी सापडतं. आणि पोटिफरच्या पत्नीला त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, पण त्याने तसं नाही होऊ दिलं कारण तो देवाचा माणूस होता. काही झालं तरी तो ठाम होता. आणि मी म्हटलं की काहीही झालं तरी तो ठाम होता. तो त्यास मान्यता देत नव्हता कारण तो देवाचा माणूस होता आणि काहीही झालं तरी तो ठाम होता. बघा, मत्तई 5 मध्ये येशूनी शिकवलेल्या मनोवृत्ती जशा तुम्ही आणि मी विकसित करायला हव्यात. आपण स्वतःला त्या आशीर्वादांसाठी त्या जागी स्थिरावायला हवं. आणि खरंच याचा अभ्यास खूप रोमांचक आहे आणि धन्य या शब्दाचा अर्थ समजण्याचाही जीवन जगण्यास नक्कीच सुरुवात कराल तुम्ही. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंतीकरता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मॅर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.